तर आज काय स्पेशल, आज आहे स्पेशल भेंडी मसाला। खूप छान प्रकारे ही भाजी होते। याच्यात आपण खोबरं घालत नाही आणि छान परतली की मुलांना पण डब्यात खूप आवडते। चला मग करूया सुरुवात। तर आज आपण भेंडी फ्राय करणार। ही मी भेंडी सकाळी धुवून चाळणीतच शक्यतो धुवायची आणि फडक्याने पुसून घ्यायची गरज नाही, स्वच्छ झालेली आहे भेंडी। जी गोष्ट ते उघडून बघायचं आणि आपण गोल करतो, उभे करतो, त्यापेक्षा हा आकार ना खूप छान वाटतो। तर कांदा आपण उभा चिरायचा आहे, याच्यासाठी बारीक नाही चिरायचा आहे। आणि कांदा चिरताना सुद्धा त्याचा एक आवाज किती छान वाटतो, ते पण एक उत्तम सुगरणीचं लक्षण आहे बरं। भेंडी फ्राय करताना असा हा निर्लेप खोलगट घ्यायचा, म्हणजे भेंडी परतायला बरं पडतं आणि ती एकमेकाला चिकटत नाही। तर तेल व्यवस्थितच टाक। कांदा घातलेला आहे, हा उभा कांदा आहे। ते हिंग मी तो प्रत्येक पदार्थात घालते, त्याने पदार्थ बाधत नाही। तर आता आपण याच्यातच ती सोलं ॲड करतोय। ती सोलं पहिल्यांदा जराशी परतून घेतली ना की ती मऊसर होतात आणि त्याचा आंबटपणा भेंडीला येतो आणि ती चिकट होत नाही। मसाला, हळद, आणखी असतो आमच्याकडे एक देव मसाला। देव मसाल्याची गोष्ट तुम्हाला नंतर सांगेल, तो पण आपण थोडा ॲड करतोय। घरातच आपले असलेले सगळे मसाले आणि पदार्थ घेऊन जेवण करण्याची मजा काय औरच असते आहेत। त्यामुळे ह्याला तेवढा बुळबुळपणा येणार नाही आणि आपण थोडा वेळ अगदी ह्याला झाकण ठेवणार आहोत। जास्त वेळ नाही झाकण ठेवायचं, नाही तर मग पाणी सुटतं आणि भेंडी चिकचिकीत होते। पण शिजण्यापुरतं चांगलं वाटतं, नाही ठेवलं तर मग थोडे ते चवचवीत होतात, म्हणून झाकण ठेवायचं। थोडंसं मीठ शिवरून आतच घालायचं, म्हणजे ते त्याला चांगलं लागतं। आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवलं आहे अगदी 5 मिनिटासाठी। झाकण काढलंय, थोडा अजून त्याला चिकचिकीतपणा आहे। तर आता ही भेंडी बघितलं तुम्ही का, एकदम छान झालेली आहे, फळफळी। आणि आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर शिवरली आहे आणि ही भाजी ना खूप छान लागते। पण जरूर करून पहा आणि धन्यवाद। मनमोहक, मनभावक